नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुन्हेगारांनो, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. वाझे काय लादेन आहे का? ही टॅगलाईन देवेंद्रजी फडणवीस साहेबांची नाही तर उद्धवजी ठाकरे यांची होती. हे जनाब संजय राऊत विसरले असतील. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलं, वाझेसारख्या बॉम्बस्फोटचा कट रचणाऱ्या माणसाला पाठीशी घातलं, त्यामुळं भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, ही टॅगलाईन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची होती. देवेंद्रजी फडणवीस हे कधीही गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीत. जनाब संजय राऊत विसरले असतील की पुण्यामध्ये जे प्रकरण झालं त्याच्यावर तातडीनं कारवाई पोलिसांनी केली आणि जे कोणी पोलीस दोषी असेल त्यांना निलंबित करण्याचं काम देखील कालच्या काल केलं. पोलिसांना निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊंनी दाखवली. तुमच्यासारखं मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का म्हणून त्याचं समर्थन केलं नाही. हा उद्धवजी ठाकरे आणि देवाभाऊंमधला फरक आहे, हे संजय राऊत विसरले असतील. संजय राऊत, तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या सचिन वाझे यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला, त्याचं समर्थन उद्धवजी ठाकरे यांनी केलं होतं. त्यांना एका वाक्याने प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही केली का? काल पुण्यामध्ये जेव्हा विषारी दारूचं प्रकरण समोर आलं तेव्हा जवळपास 5 ते 6 पोलिसांना निलंबित करण्याचं काम गृह खात्यांनी केलंय. कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जात नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवाभाऊंनी केलेलं आहे. 15हून अधिक लोकांचे प्राण जे आहेत ते कालच्या विषारी दारूने गेले. मुख्यमंत्री आता बोलत आहेत की दारूचे नेटवर्क बंद. दारूचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं काम पोलीस करतायत. संजय राऊत सातत्यानं रोज उठायचं, खोटं बोलायचं. ज्या पद्धतीनं गांजा उडून पत्रकार परिषद घेतली जाते, नशाबाजी करून पत्रकार परिषद घेतली जाते. संजय राऊत, तुम्हाला नेमकी कुठली हातभट्टी मिळते? रोज सकाळी सकाळी कुठली हातभट्टी संजय राऊत पितात आणि बडबड करतात? याचं उत्तर संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्राला दिलं पाहिजे. संजय राऊत हे जबाबदार पदावर आहेत, एका पक्षाचे एका गटाचे खासदार आहेत. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर संजय राऊतांनी त्या आमदारांचे पुरावे हे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर करावेत. संजय राऊतांना सकाळी पत्रकार परिषदेमध्ये ते सादर करायचे नसतील तर दिल्लीमध्ये संसदेमध्ये या संदर्भातले पुरावे द्यावेत. पुरावे काहीही द्यायचे नाही, फक्त माध्यमांसमोर येऊन वायफळ बडबड करायची. कुठल्या आमदाराचे अवैध दारू आहेत, कुठल्या आमदारांचे बेकायदेशीर धंदे आहेत, हे संजय राऊत सांगण्याची हिंमत करणार आहेत का? संजय राऊतांमध्ये हिंमत असेल ते मी संजय राऊतांना आव्हान करतो, संजय राऊत यांनी सकाळी 10च्या पत्रकार परिषदेमध्ये या अवैध दारूवाल्या आमदारांचे धंदे उघडकीस केले पाहिजे. आज जर का अवैध दारूवाले शोधले तर सर्वाधिक अवैध दारूवाले हे महाविकास आघाडीचे बघायला मिळतील, संजय राऊत यांचे समर्थक बघायला मिळतील. याचा देखील तपास करणं गरजेचं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानची चिंतापट काय झालं? ऑपरेशन सिंदूर प्रकरणामध्ये पाकिस्तानपर्यंत जाऊन कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांना पोटशुरू उठला. कारण पाकिस्तान आणि संजय राऊत यांची जवळीक आहे. आपण पाकिस्तानला जेव्हा जेव्हा धडा शिकतो, जेव्हा जेव्हा पाकिस्तानला सळोकी पळो करून सोडतो, तेव्हा तेव्हा संजय राऊतांना पोटदुखी सुरू होते. संजय राऊत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर रुदाली करणारे संजय राऊत तुम्ही, ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर त्याचे पुरावे मागणारे तुम्ही, जेव्हा आपण दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, त्यांना यमसदनी पाठवलं, तेव्हा सर्व दहशतवादी जिवंत आहेत अशा पद्धतीचे मुक्ताफळ उधळणारे तुम्ही उभाटा गटाचे प्रवक्ते शोभत नाहीत तर पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून शोभता. पाकिस्तानची गुलामगिरी करणं, पाकिस्तानची चाकरी करणं हे तुमचा धंदा झाला आहे. तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानचा उदो केल्यानंतर, पाकिस्तानचा वाहवा केल्यानंतर तुम्हाला इथली दाढ्यांची मतं मिळतील, परंतु तो गैरसमज तुमचा दूर करा.
पाकिस्तान धार्जिने लोकांना इथे थारा मिळणार नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. विधान परिषदेचे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सुद्धा आता रिंगणात उतरणार आहे. ते म्हणतात की नांदेड संदर्भात आमचे लोक चर्चा करतात, तर नाशिक इथे निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. संजय राऊत विधान परिषदेच्या 17 जागावर महाविकास आघाडीचे 17 उमेदवार उभे केले तरी काहीही फरक पडणार नाही. विधान परिषदेच्या 17च्या 17 जागी महायुतीचा विजय होईल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. ही विधान परिषदेची निवडणूक 17 विरुद्ध 0 अशा फरकाने महायुती जिंकणार आहे. तुम्ही नांदेडवर दावा करा, हिंगोलीवर दावा करा, परभणीवर दावा करा, नाही तर न्यूयॉर्कवर दावा करा किंवा पाकिस्तानच्या रावळपिंडीवर दावा करा, काहीही फरक पडत नाही. तुम्हाला रावळपिंडीमध्ये एखादी विधान परिषदेची निवडणूक असेल तर ती लढायला पाहिजे. तुम्ही लाहोरमध्ये एखादी विधान परिषदेची निवडणूक असेल तर ती लढायला पाहिजे. कारण भारतातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला नाकारलेला आहे. तुमचा जय जयकार लाहोरमध्ये, रावळपिंडीमध्ये नक्की होईल, कराचीमध्ये नक्की होईल. त्यामुळे संजय राऊतांनी कराचीमधला, लाहोरमधला एखादा मतदारसंघ निवडून आपल्या पक्षातील लोकांना तिथली विधान परिषद कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा. कदाचित तिथे तुम्हाला विजय मिळेल. संजय राऊत, तुम्ही पार्थ पवारांवर टीका करतायत, राष्ट्रवादीवर टीका करतायत, परंतु आदित्य ठाकरे यांच्या कारभाराला वैतागून शिवसेनेचे 40 लोक बाहेर पडले. आदित्य ठाकरे यांची दादागिरी महाराष्ट्रानं बघितली. आदित्य ठाकरे यांनी कशा पद्धतीनं आमदारांना मातोश्रीच्या बाहेर ठेवलं होतं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीचे दारं कशी बंद होती. अनेकांना शिवसेना सोडावी लागली. म्हणजे नारायण राणेजी असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, राज ठाकरे असतील, या सगळ्यांना शिवसेना का सोडावी लागली तर उद्धवजी ठाकरे यांची आरेरावी, उद्धवजी ठाकरे यांचा अहंकार, त्या अहंकाराला वैतागून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, आमदारांनी, नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळं आपच्या पक्षाचं काय चाललंय ते बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी सुनेत्राताई सक्षम आहेत, शिवसेना चालवण्यासाठी एकनाथजी शिंदे समर्थ आहेत आणि भारतीय जनता पार्टीसाठी देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सक्षम आहेत. आपण आपल्या पक्षाखाली काय जळतंय त्याचा विचार केला तर आपल्या पक्षाचं भलं होईल. आज राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी 3 जागांची मागणी जी आहे ते करत आहे. नाहीतर पवार स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. भाजपची नेमकी भूमिका काय असेल, कारण राष्ट्रवादी 3 जागा मागतात. महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत याबद्दलची अधिकृत घोषणा होईल. महायुतीमध्ये कुठेही रस्सीखेच नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून, शिवसेना म्हणून आणि राष्ट्रवादी म्हणून एकसंघ आहोत. नाशिक आणि काही जागांवर थोडंसं चर्चा सुरू आहे. ही चर्चा आज संध्याकाळपर्यंत अंतिम टप्प्यात येईल आणि त्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होईल. एक फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे, 17 विरुद्ध 0, म्हणजे 17 महायुती आणि 0 महाविकास आघाडी. हा फॉर्म्युला या घडीला ठरलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार 17 विरुद्ध 0 अशी लढाई होईल आणि 17 जागी महायुतीचा विजय होईल. रायगड असू द्या, नाशिक असू द्या, नांदेड असू द्या, सगळ्या जागांवर एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 17 विरुद्ध 0. 17 विरुद्ध 0 सामन्यामध्ये महायुती 17 आणि महाविकास आघाडी 0 हाच फॉर्म्युला आता अंतिम झालेला आहे. कुठेही ना राष्ट्रवादीमध्ये पेच आहे, ना शिवसेना पेच आहे, ना भारतीय जनता पार्टीमध्ये पेच आहे. पेच असेल तर महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे त्यांच्या नांदेडच्या जागेचा ते जिंकणार नाहीत. ते एकही जागा जिंकणार नाहीत. तरी त्यांचा प्रयत्न आहे की जागा वाटपामध्ये नांदेडची जागा कोणी घ्यायची, हिंगोलीची जागा कोणाला द्यायची, यवतमाळची जागा कोणाला द्यायची. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या सोबत आहेत. आम्ही 17 विरुद्ध 0 या फॉर्म्युल्याने या निवडणुका जिंकणार आहोत.
हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत मुद्दा आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सुनेत्राताई पवार या पक्ष चालवण्यासाठी समर्थ आहेत. मुळामध्ये पार्थ पवारांबद्दलच्या बातम्या पेरण्याचं काम जाणीवपूर्वक विरोधकांकडनं केलं जातं का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. परंतु ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांचा कारभार होता, ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांचा कारभार होता, त्या कारभाराकडे एकदा लोकांनी बघावं, तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येईल. सुनीलजी आंबेकरांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय योग्य आहे. त्यावेळेला राष्ट्रभक्तीचा विचार पुढे ठेवला असता, अखंड भारताचा विचार पुढे ठेवला असता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद त्यावेळेला जास्त असती तर निश्चितपणे फाळणी झाली नसती. फाळणीला जबाबदार कोण आहे हे आपल्या देशातील जनतेला माहीत आहे. या देशाचे 2 तुकडे कोणामुळे झाले तर ते काँग्रेसमुळे झाले. काँग्रेसला हा देश एकसंघ ठेवायचा नव्हता. काँग्रेसची रणनीती होती फोडा झोडा आणि राज्य करा. त्या रणनीतीप्रमाणे त्यावेळेला या देशाची फाळणी झाली आणि अखंड भारत होऊ शकला नाही. हे इतिहासातलं वास्तव आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळी ते शेतामध्ये भर उन्हामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे थोडीशी चिंतेची बाब सुद्धा आहे आणि सरकारने कुठेतरी लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा अशी विनंती केली. मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे, पारा वाढतोय. अशा परिस्थितीमध्ये भर उन्हामध्ये अशा पद्धतीचं उपोषण आपण करू नये. मराठा समाजासाठी लढा देणं महत्त्वाचं आहे. सरकारनं देखील मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि महायुती सरकारने केलं आहे. या आधीच्या एकाही सरकारला मराठा समाजाच्या एकाही मागण्यांबद्दल आदर नव्हता. एकाही मागणी मान्य करण्याची हिंमत या आधीच्या सरकारनं केली नाही. ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे. EWSमध्ये 10% आरक्षण ऑलरेडी मिळते. असं असताना भर उन्हामध्ये मराठवाड्यामध्ये 40च्या वर तापमान असताना भर उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीचं उपोषण करणं चुकीचं आहे. माझी आपल्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती आहे की उन्हामध्ये कृपया तुम्ही उपोषण करू नका. सरकारला सहकार्य करा. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे. अजून देखील तुमच्या काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी सरकार चर्चेला तयार आहे. आपण चर्चा करावी, चर्चेतनं तोडगा निघतो. परंतु अशा पद्धतीचं उन्हामध्ये बसून उपोषण करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं आपल्याला देखील त्रास होणार आहे, समाज बांधवांना देखील त्रास होणार आहे. त्यामुळं आपण हे उपोषण मागे घ्यावं आणि कृपया उन्हामध्ये बसू नये अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.